नमस्कार, सुनीताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे तणबिटाचे लाडू। खास नागपंचमीसाठी हे लाडू केले जातात। तर सर्वप्रथम दाखवते हे फुटाणा आणि तांदूळ, 1 किलो फुटाणा डाळ, अर्धा किलो तांदूळ याचं हे मी पीठ करून घेतलेलं आहे। वेलदोडे जायफळाची पूड, भाजायसाठी तूप, अर्धा किलो पिठाला अर्धा किलो गूळ, तीळ 1.5 वाटी, खोबरं 2 वाट्या। आता हे भाजून घेतलेलं खोबरं आहे मी, तीळ पण भाजून घेतले। आता मी तुम्हाला कसं करायचं ते दाखवते। आता मी तूप घालते। हे मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरवरनं फिरवून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता आपण लाडवाचा पाक करायचा आहे। खाली तूप घातले, त्याच्याबरोबर हा अर्धा किलो गूळ घालायचा। गूळ विरघळला की पाक खाली उतरवायचा। आता मी असा गुळाचा पाक करून घेतला। गूळ विरघळस्तवरच हे करायचं, तुपावर गूळ घालायचा आणि गूळ त्या विरेवर विरघळला की खाली काढायचा। मग त्यामध्ये वेलदोडे जायफळाची पूड 1 चमचा 1.5 चमचा घातली। त्याच्यानंतर भाजलेलं खोबरं, तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या, अंदाजे घ्या, आमच्या प्रमाणाप्रमाणे घ्या। तीळ घालायचे, एकसारखं हलवून घ्यायचं आणि मग पीठ घालायचं। आता असं पीठ घालून एकसारखं हलवायचं, कुठेही गाठ होऊन द्यायची नाही। आता हा लाडू आपला तयार झाला। हा लाडू असा गोल करायचा आणि असा दाबायचा, हा असा करायला पाहिजे। आता हे आपले असे तणबिटाचे लाडू तयार झालेले आहेत। अजून हे गरम आहे, हे गार झाल्यावर अजून सुद्धा ह्याचा कलर बदलतो। तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।